सो चैतन्य, सगळ्यात पहिले येस. तुझं अभिनंदन. आणि थँक्यू थँक्यू. येस, तर मला विचारायचं की बघ, आता डे वन तर चांगला खेळले दोन्ही टीम. म्हणजे दोघांचं जे अ, एक एक शेड्यूल होतं ते चांगलं झालंय. आता डे टूला तुला काय वाटतं, उद्या लंच पर्यंत काय होणार आहे? आणि आपण उगाचच असं म्हणतोय की टेस्ट मॅच संपत चालली आहे वगैरे, असं काही नाही आहे. अरे काय आता मला अक्षरशः शब्द नाही आहेत बोलायला. हा म्हणजे दोन्ही टीमने त्यांची एक एक सेशन्स जी आहेत ती चांगली खेळली. थोडं जरा मुंबई मागे हो. पडलंय, पण हरकत नाही. येस. आम्हाला लीड आहे बँगलोरकडे. आम्हाला खात्री आहे की उद्या लंच पर्यंत थोडस होईल सगळं नॉर्मल. हा म्हणजे स्कोर कार्ड बघून तरी असंच वाटतंय की हे असे स्कोर्स T20 मध्येच आहेत का काय म्हणजे. हा नाही, आणि नुसतं स्कोर कार्ड बघून नाही, मला वेळ बघून पण वाटते. हा वेळ बघून तर म्हणजे आय एम ऍक्च्युली एक्साइटेड फॉर डे अँड नाईट टेस्ट मॅच. हा हा आता असं म्हणतायत पुढे की डे अँड नाईट टेस्ट मॅच येणार आहेत, आणि फक्त एवढंच आहे की प्रत्येक सेशन 20 ओव्हरचं असेल. हा सो हो 20 काय टेस्ट काहीतरी absurd. बट येस, तुझं एक प्रेडिक्शन तर तुझं करेक्ट होतं की रजत पाटीदार तू बोलला होतास, आणि देवदत्त पडिक्कलला खेळायची वेळच आली नाही. हो ना, अरे बिचाराला खेळायलाच दिलं नाही. त्याच्यामुळे तुझं ते जे दुसरं प्रेडिक्शन होतं, बट ओव्हरऑल येस, मला खूप जड जातंय हे तुला बोलायला, पण अभिनंदन. येस थँक्यू. ऍक्च्युली मुंबईची म्हणजे टीम खूपच चांगली आहे. ऍक्च्युली आय वुड से की बँगलोरपेक्षा चांगली टीम आहे मुंबईची. हे बघ, आता मला बोलायला लावू यावर्षी. नको. पण समहाऊ गोष्टी होत नाहीत. ऍक्च्युली माझ्याकडे बरीच नाही, एक 2-3 सजेशन्स आहेत की जेणेकरून मुंबई कॅन ऍक्च्युली इम्प्रूव्ह. बट ते आता मुंबईच्या प्रत्येक आपण मॅच येऊया नंतर त्याच्याकडे. सजेशन्सच येत आहेत. हा रिझल्टच तसे हा. समहाऊ, त्यामुळे येस, म्हणजे Unfortunate. इवन दो मी MI सपोर्टर आहे आणि आपण या चॅनल थ्रू पण MIच्या मॅचेस कव्हर करतोय, पण Yes. पण ज्यांचं कौतुक म्हणजे केलं पाहिजे ते तर केलं पाहिजे. म्हणजे त्याला काहीच नाही करू शकत. फिलिप हो ना. सॉल्ट आणि आपला रजत पाटीदार या दोघांनी म्हणजे विषय संपवला होता. त्यांनीच मॅच संपवली हो. होती. आणि आज थँक्स टू मुंबईला थँक्यू म्हणायला पाहिजे त्यांच्या बॉलर्सना की फिल सॉल्टला फॉर्म मध्ये आणलं परत. एक्झॅक्टली, आणि तो ही वॉजंट इन फॉर्म. आज म्हणजे हे टीम डिक्लेअर केली टॉस नंतर, माझं असं झालं कशाला घेतला यार परत, बेथलला चान्स द्या ऍटलिस्ट. हा नाही खेळत आहे तर, पण आय एम सॉरी फिल सॉल्ट. हा नाही, म्हणजे त्याला त्यांनी बॅक टेक करतायत त्यांचा प्लेअर आहे, विच इज फाईन. आणि एक मॅच ते फक्त हरलेत, आणि ते पण RRच्या अगेन्स्ट, की जिथे ऍक्च्युली दानव आहेत. ते जाऊ द्या, तो भाग सोडून दे. आणि तेही छोटे दानव आहेत. छोटे दानव, छोटा डॉन आहे त्यांच्याकडे. हा, तो तसा दिसायला छोटा अजिबात नाहीये, पण एनिवे तो भाग वेगळा. पण ओव्हरऑल बघता त्यांचा RRने जो एक्सेप्शनल प्ले खेळला त्याच्यामुळे तो रिझल्ट वेगळा आला. अदरवाईज असं काही नव्हतं की फिलिप सॉल्ट खेळत नव्हता, हा एक भाग झाला, पण त्याच्या न खेळण्याने ते फारच अगदी म्हणजे खूपच बरोबर बेकार परफॉर्म करतायत, किंवा अगदीच म्हणजे कोणीच काही कव्हर करत नाही तो न केल्याने, असं नव्हतं. त्याच्यामुळे त्याला बॅक करणं वॉज ऑब्वियस, आणि ते त्याने आज केलं. आणि आज चक्क विराट सपोर्टिंग रोलमध्ये होता. हो, ऍक्च्युली सुरुवात चांगली केली होती, तशी बरी केली होती म्हणायचं, पण नंतर तो मागे पडला. म्हणजे फिल सॉल्ट आणि नंतर रजत पाटीदार जे काय हे जाऊन ऍक्च्युली हे फिल सॉल्ट आउट झाल्यानंतर रजत पाटीदारनी म्हणजे अक्षरशः त्याला म्हणलं की थांब जरा, मी
पटकन 50 करून घेतो, तू थांब थोडा वेळ. हा म्हणजे त्याने म्हणजे असं- तो बांबू घेऊनच आला होता रजत पाटील. हो येस. म्हणजे तो मी ऍक्च्युली एक ओव्हर मिस केली काहीतरी आणि तेवढ्यातच त्यांनी जो काय धुमाकूळ घातला, म्हणजे म्हणलं काय झालं काय नक्की. हो, हो, रजत हो. पाटीदार आधी आला होता का कोहली आधी आला होता मला कळेना. एक्झॅक्टली म्हणजे हा. एखाद 2 ओव्हर जर कोणी मिस केले असतील ना तर हो. त्यांना वाटेल अरे एक मिनिट ह्या दोघांचे स्कोर सेम कसे काय. विराट तर पहिल्या बॉल पासून खेळतोय. म्हणजे कोहली ऍक्च्युली नंतर त्याला मारता येत नव्हतं बेसिकली. तो फ्रस्ट्रेट पण झाला होता बराच. येस म्हणजे तो दिसत होता फ्रस्ट्रेटेड. नाही पण रजत पाटीदार म्हणजे ते ठीक आहे आता ते सगळे बॉल झाल्यानंतरचा तो एक ॲव्हरेज स्ट्राईक रेट आहे पण अदरवाईज तो 11 बॉल 44 होता रे. म्हणजे 400च्या हो, स्ट्राईक हो ना. वगैरे काय आहे म्हणजे? फास्टेस्ट हाफ सेंचुरीचा चान्स होता IPL मध्ये त्याच्याकडे, पण somehow missed it. पण म्हणजे शी काही संस्कार वगैरे आहेत की नाही हे कुठलं वागणं झालं म्हणजे. हा म्हणजे सभ्य Actually, माणसांकडून म्हणजे, असं अपेक्षित नाही. मला ना म्हणजे बुमराची तर आपल्याला तर दयाच म्हणायला लागेल. आता तो बिचारा एवढी चांगली टाकतो पण विकेट्स मिळत नाहीत त्याला. हे बघ, ते मला असं वाटतंय मला ते हेच करावं लागणार आहे. मला आंदोलन वगैरे किंवा इथे धरणावर बसावं लागेल की आपण उपोषण, आमरण उपोषण yeah, वगैरे yes. करावं लागणार आहे असं मला वाटतंय. ते एक्झॅक्टली. आता तो विषय काढलाच आहेस आणि जर जखमेवर हात ठेवलाच तर मी इथं जरा मुंबईच्या बॉलिंग बद्दल बोलू इच्छितो की म्हणजे काय आहे हे काय आहे. म्हणजे बुमरा सोडल्यास एकही बॉल ऍक्च्युली आणि हार्दिक थोडंफार प्रमाणात हे म्हणजे हे बघ विकेट मिळणं न मिळणं थोडंसं मी म्हणजे काय म्हणतात मी थोडंसं ऑन अ सिरियस नोट मी असं म्हणेन की विकेट न मिळणं हा एक वेगळा भाग झाला पण इंटेंट विकेट घेण्यासाठीचं इंटेंट विकेट घेण्यासाठीचं प्रयत्न किंवा बॉलिंगमध्ये व्हेरिएशन किंवा काहीतरी वेगळं करून बघतो की जेणेकरून म्हणजे बॉलर्स बॅट्समनला नाही मारता येणार किंवा मारायला गेला तरी काहीतरी तर प्रयत्न कुठेतरी काहीतरी दिसू दे की जेणेकरून असं वाटेल की हा यार याने ट्राय केला बट मे बी आज दिवस नव्हता त्याचा असं म्हणायला हरकत नाही. मी आय नो की म्हणजे आता मुंबईच्या बॉलिंग बद्दल मी क्रिटिसाइज होतोय पण मी त्याच वेळेला कृणाल पांड्याचं कौतुक करेल. मला खरंच चैतन्य कधीच असं वाटलं नव्हतं की कृणाल पांड्या इज अ गुड बॉलर. हा म्हणजे लेट्स बी ऑनेस्ट बट ड्यू आहे तो सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करतोय तो स्पिनर आहे तो ही इज नॉट इवन अ ग्रेट स्पिनर तो म्हणजे बट द व्हेरिएशन ही इज ट्राईंग हिज बेस्ट की मला विकेट मिळू दे. ही इज ट्राईंग हिज बेस्ट काहीतरी वेगळं करतो आणि बॅट्समनला चकमा देतो किंवा काहीतरी असं करतो की जेणेकरून बॅट्समन पण एकदम शॉक होईल की अरे हा बॉल मी एक्सपेक्टच नव्हता केलेला. आय मीन समथिंग यार काहीतरी कष्ट रे. एक्झॅक्टली. म्हणजे तू म्हणालास कृणाल पांड्या त्याच्याबद्दल बोलूया आपण नंतर पण आता मी मुंबईची बॉलिंग लाईनअप बघतोय ना त्याचे 2 वेगळ्या गोष्टी दिसत आहेत मला. 2 वेगळ्या स्टोरीज डेव्हलप होताना दिसतात. म्हणजे एकीकडे बुमरा हार्दिक पांड्या इव्हन सँटनरनी त्याची पहिली ओव्हर सोडता बाकी 3 ओव्हर खूप चांगले टाकले. पहिल्या ओव्हरला 22 रन मारले होते नंतरच्या 3 ओव्हरमध्ये त्यांनी 21 रन दिले. सो ते पण चांगली टाकली म्हणजे त्याचा कमबॅक पण त्याचा ओके होता. हा समहाऊ बोल्टची शेवटची ओव्हर चांगली होती. हा पण बोल्ट जे काय मुंबईला स्टार्ट करून देत होता ना विकेट्स आणि ते होत नाही त्याच्याकडनं. आणि दुसरीकडे शार्दूल ठाकूरला अजूनही बॅक केलं जातंय. मला नाही ऍक्च्युली पटत. पण मग आता काय ऑप्शन नाहीये ना रे मुंबईकडे ऑप्शनच. अरे आहेत ना अश्वनी कुमार आहे अजून म्हणजे अजून आय गेस 1-2 ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे पण चान्स दिले पाहिजेत. पण मी ऐकलंय कोणाकडनं का म्हणजे कुठल्या तरी इंटरव्ह्यू मध्ये कोणतरी बोललंय का हार्दिक स्वतः बोललाय मला आठवत नाही बट हार्दिक वॉन्टेड शार्दूल इन द टीम.
अच्छा, म्हणजे ऑप्शनच्या वेळेला. हा, आणि आता म्हणून तो प्लेइंग 11 मध्ये पण एवढा दिसून येतोय. तो प्रत्येक मॅचला मारच खातोय. पहिली मॅच सोडली ते सुद्धा मला वाटतं त्याला ज्या विकेट मिळाल्या त्या बुमराह आणि बाकी बॉलर्सच्या प्रेशरमुळे त्यांनी मिस्टेक करून त्याला विकेट मिळाल्या, विकेट्स मिळाल्या. पण अपार्ट फ्रॉम दॅट मॅच त्यांनी मारच खाल्लाय आणि तो तेच करतो नेहमीच. एक्झॅक्टली. म्हणजे कोणाला तरी चान्स दिला पाहिजे तिकडे. बोल्ट मला वाटतं त्याला, आय डोंट नो, ही इज अ एक्सपिरियन्स बॉलर, सो आय डोंट नो त्याच्या बाबतीत आपण काय करू शकतो. पण मार्कंडे पण काय मुंबईसाठी लाभदायक फार ठरलेला नाहीये. आय एम नॉट शुअर वेअर इज विल जॅक्स. सो त्या काही गोष्टी आहेत मुंबईसाठी. हो, आणि आता ऍक्च्युली तिकडे सकाळ झाले त्याच्यामुळे मी कॉल लावू शकतो, लावेल मी आता. हा जर आपलं शूट झालं की मी फोन लावणार आहे, बिकॉज गरज आहे रे मला एक म्हणजे तुला गंभीर प्रश्न विचारायचा आहे. गंभीर आता आपण इतके दिवस, नाही गंभीर प्रश्न आहे. इतके दिवस आपण डिस्कस करतोय वर्ल्ड कप मध्ये किंवा आता IPL सुरू झाल्यावर पण, की बुमराला विकेट्स नाही मिळत जेवढ्या तो डिझर्व करतो. राईट, बरोबर. पण तुला असं वाटतं का, कारण म्हणजे आपण हे पण आधी बोललोय की बुमराला खेळून काढायचा की त्याची ओव्हर निगोशिएट करण्याचाच प्रयत्न असतो रादर दॅन त्याला मारणं वगैरे, पण त्याला विकेट न मिळाल्यामुळे तो जो जेव्हा विकेट काढायचा तेव्हा प्रेशर क्रिएट व्हायचं, ते होत नाही आता. आणि त्यामुळे म्हणजे असं पण नाही की बुमराह 4 ओव्हर 15-20 रन देतो, तो पण 30-35 रन देतोय. त्यामुळे असं ऍब्सोल्यूट तो ब्लॉक करतोय असं पण नाही. दुसऱ्या बॉलर्सना विकेट मिळतील, त्याला नाही मिळत, चल पण यांनी प्रेशर क्रिएट करून शार्दूल सारखे बॉलर विकेट घेऊन जातात असं पण. पण मला असं वाटायला लागलंय की बुमराहनी ऍक्च्युली विकेट्स काढल्या तरच मुंबईला काहीतरी चान्स. हो, म्हणजे हे तर म्हणजे त्याच्यात काहीच मी म्हणजे काढू नाही शकत पॉइंट, कारण हे तर खरंय. पण कुठेतरी ना सगळे फॅक्टर मिळून येत आहेत, आणि मला असं वाटतं की एकतर बदलत चाललेली पिचेस, म्हणजे मी आज मुंबई हरलीये म्हणून नाही म्हणत आहे, रादर आपण पहिल्या मॅच पासूनच हा पॉइंट बोलतोय की ऑलमोस्ट प्रत्येक मॅच मध्ये 250 प्लस होणं हे काही म्हणजे IPL कुठल्या दिशेने चाललंय हे जरा म्हणजे ठीक आहे, एखादी मॅच अशी होणं किंवा म्हणजे एखाद्या दुसऱ्या मॅचेस अशा होण्या की यार काहीतरीच वेगळंच खेळले, पण किंवा म्हणजे आता राजस्थान रॉयल की ज्यांच्याकडे खूप जास्त फायर पॉवर आहे, त्यांच्याकडून कधीतरी म्हणजे मल्टिपल टाइम झालं, 2दा झालं, 3दा झालं. पण याच्यात असं दिसतंय नाही की ऑलमोस्ट सगळ्या टीम हे करतात रे, म्हणजे एखादं एक्सेप्शन सोडलं तर बाकी अदरवाईज म्हणजे हे दर 2-3 मॅच नंतर, दर 1-2 मॅच नंतर बघायला मिळतंय. काल सुद्धा आय थिंक हैदराबादनी केले 230 समथिंग, आणि पंजाबनी ते चेस करून टाकले. हा म्हणजे नो, एक्झॅक्टली, म्हणजे 250 इज लाईक 180 असं झालेलं. हा, विच इज नॉट अ गुड थिंग. आणि नॉट अट ऑल. हा, म्हणजे आणि त्याच्यात काय होतंय की समोरची टीम ना, मला असं वाटतंय मुंबईच्या अगेन्स्ट खेळायला येताना हे धरूनच चालते की बुमराच्या ओव्हरला आपण कमी रिस्क घेऊया. ऑफकोर्स असं नाही की अजिबात रिस्क नाही घेणार, किंवा शॉट आला किंवा बॉल तसा लूज आला तरी खेळणार नाही असं नाहीये. आता सगळेच फिअरलेस खेळतात, त्यात ते विकेट असे आहेत, पण ते आधीच असं गृहीत धरून येतात की आपल्याला बॉस 16 ओव्हरच्या मॅच मध्ये आपल्याला रन करायचं, अशा हिशोबाने आल्यामुळे ते बुमराह सोडून बाकी सगळ्यांना धारेवर धरतात, म्हणजे लिटरली रिमाइंडवर घेतात. आणि त्याच्यामुळे होतंय असं की बुमराहच्या ओव्हरला ते थोडंसं ना कमी घाबरून खेळतात की हा ठीक आहे यार, काय होईल फार तर फार आउट हो, पण ठीक आहे, त्याच्या आधी ऑलरेडी एवढे रन करून ठेवलेत ना की बुमराहच्या ओव्हरला आउट झालो तर झालो. त्यामुळे कुठेतरी म्हणजे थोडंसं म्हणजे बुमराहच्या 6 मधल्या 4 बॉल सांभाळून खेळतात, 1-2 बॉल लूज शोधतात की एखादा तरी मिळेल लूज बॉल, किंवा एखादा तरी मिळेल माझ्या स्लॉट मध्ये की जो मी मारेल. आय गेस हे प्रॉपर म्हणजे कॅल्क्युलेशनने चाललंय. पण तरी या सगळ्यामध्ये पण बुमराह इकॉनॉमिकल आहे
ह्याचाच नाही, म्हणजे ते तर 240 वगैरे होत आहेत, त्यात पण तो म्हणजे सिंगल डिजिट इकॉनॉमी म्हणजे रेट आहे त्याचा. याच्यातच सगळं आलं. पण Yep. म्हणजे तू म्हणतोयस ते की मुंबईची बॉलिंग एक्सपोज झाली. पेपरवर कितीही चांगली वाटत असेल जरी आधी, म्हणजे IPL सुरू व्हायच्या आधी, पण नाही, म्हणजे मुंबई अजूनही बॉलिंग म्हणजे मध्ये ना, चाचपडत आहे. 5वा बॉलर मुंबईचा आणि समहाऊ अनफॉर्च्युनेटली ट्रेंट बोल्ट हा जो त्यांचा 4था बॉलर आहे, हा, ते जे काय रन्स बघ ना, आता 4 बाकीच्या मार्कंडे आणि शार्दूलच्या 2-2 ओव्हर आणि बोल्टची 1 ओव्हर, हा, असे 8 ओव्हरमध्ये त्यांनी 122 रन दिलेत 8 ओव्हरमध्ये. 300 बरोबर आहे. तू काय ते जे चुकून जरी बोलला असेल तरी ते वाटत 300च होते. हो, म्हणजे बघ ना तू, आणि बाकी बॉलर्सच्या म्हणजे त्यांनी किती कमी रन दिल्यात आणि या 3 बॉलरनी 8 ओव्हरमध्ये 122 रन दिले. एक्झॅक्टली. हा, सो आणि हे दिस इज नॉट म्हणजे आजची स्टोरी नाहीये ही फक्त. म्हणजे आणि तुला गमतीचा पण भाग नाही तो. सांगू का, की हार्दिक पांड्या जेव्हा मागच्या मॅच मध्ये बोलला होता ना, की म्हणजे पोस्ट मॅच बोलला होता की ही आमच्या बॉलर्सची चूक आहे आणि याच्यात मी कोणाला एकाला ब्लेम नाही करणार, बट वी नीड टू गेट बॅक ऑन द Figure out. आणि आपल्याला काहीतरी सुधारणा या कराव्याच लागतील. तर ऍक्च्युली मला ह्या स्टेटमेंट नंतर वाटलं होतं की ड्रास्टिक चेंज बघायला मिळेल या बॉलिंगमध्ये. म्हणजे मे बी बॉलर्स बदलणार नाही, प्लेयर्स तेच राहतील, पण स्ट्रॅटेजी बदललेली असेल किंवा एक अप्रोच बदललेला असेल काहीतरी, किंवा काहीतरी रणनीती बदलली असेल, काहीतरी बदललं असेल, बट नथिंग. म्हणजे पण त्यांनी बॉलर बदलले, म्हणजे दीपक चहर आणि गझनफर होता का, म्हणजे बॉलर बदलले, बट माझं म्हणणं आहे की स्ट्रॅटेजी किंवा एक तो जो काही म्हणजे काही फॉर्म्युला नाही दिसला मला, किंवा मी मगाशी बोललो तेच मी परत रिपीट करतोय खरं तर, की हार्दिक आणि बुमरा हे दोघं सोडले ना तर असं वाटतच नव्हतं कोणाच्या बॉडी लँग्वेजवरून किंवा म्हणजे त्या रिदमवरून बॉलिंग टाकतायत की विकेट घ्यायच्या दृष्टीने बॉलिंग टाकली आहे. किंवा आता मी थोडंसं इकॉनॉमी बद्दल बोलतो. प्रत्येक जण बोलतो की विकेट 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 येतात कुठून रे अशा मॅच मध्ये? विकेट येतात प्रेशरमुळे, आणि प्रेशर क्रिएट होतं इकॉनॉमीमुळे. आता हेच एक्झाम्पल मी घेतो RCBच्या बॉलिंगचं, आणि मला असं वाटतं की गेम कुठे चेंज झाला माहितीये? 3 ओव्हरमध्ये गेम चेंज झाला. 6वी ओव्हर, 7वी ओव्हर आणि 8वी ओव्हर. 12चा रिक्वायर्ड रन रेट पहिल्या बॉल पासून होता, पहिल्या ओव्हर पासून होता. बरोबर. जो 6व्या ओव्हरला 12 रन नाही झाले, काहीतरी 8-10 रन झाले, म्हणजे थोडंसं एक प्रेशर किंचित वाढलं. लगेच त्याची पुढची ओव्हर सुयशने आय गेस टाकली, त्याच्यात पण 6-7 रन का 8 रन असेच काही झाले, तेही नाही झाले, तेव्हाही 12 नाही झाले. आणि लगेच फॉलोड अप जी पुढची ओव्हर होती, आय गेस कृणालने टाकली, कोणी टाकली मला आता लक्षात नाही, बहुतेक कृणालने टाकली. सो 6वी, 7वी आणि 8वी ती पण ओव्हर सेम अशीच 5-6 रन, 7 रन. सो ह्या 3 ओव्हर जेव्हा सलग तुमच्या 12चा रिक्वायर्ड असताना तुम्ही 10च्या आत रन देताय ना, आता ह्याच्यात बॉलर्सने काय केलं? विकेट टेकिंग बॉलिंग करायलाच गेले, ते करायला गेले इकॉनॉमिकल बॉलिंग. कारण त्यांना माहिती होतं की जेव्हा आपण सलग 2 ते 3 ओव्हर जर इकॉनॉमी जर बांधून ठेवलं एमआयच्या प्लेयर्सला, तर त्यांच्यावर प्रेशर येणार आणि मग ते वाटेल ते शॉट मारायला जाणार आणि त्याच्यात विकेट्स मिळू शकतात. आणि एक्झॅक्टली तेच झालं. बरोबर. सो तुझं म्हणणं बरोबर आहे. मला त्यातनं एकच हे म्हणायचं आहे ऍक्च्युली, की आता कृणाल पांड्या, तू आपण त्याच्याबद्दल बोलत होतो सुरुवातीला की अजिबात असा काही ग्रेट स्पिन ऑफ द बॉल आहे किंवा असा खूप एक्सपिरियन्स्ड, म्हणजे आहे एक्सपिरियन्स आता त्याला बरंच, पण असं इंटरनॅशनल एक्सपिरियन्स फार नाहीये, स्किल्स त्या लेवलचे नाही. हा, म्हणजे त्याची व्हेरिएशन्स तू पाहिलीस ना, स्लोअर बॉल म्हण, बाउन्सर तो खूप फ्रिक्वेंटली टाकतो. आणि बॅट्समनला माहिती असतं बरं का हा कधी बाउन्सर टाकू शकतो, बिकॉज आता
तेवढा फ्रिक्वेंटली टाकतोच आहे, टाकतोय. बट Right. स्टील तो बॉल कधीच बाउंड्रीला किंवा 6ला जाऊ शकत नाही, राईट इवन दो दे न्यू इट इज कमिंग. राईट. हा, सो अशा यांनी प्रेशर वाढतं आणि आज बघ ना 4 ओव्हर 26 रन दिल्यात त्यांनी. ऍब्सोल्युटली म्हणजे नाही, मी खरंच कौतुकच करेन त्याचं. कारण मी खरं सांगतो ना, जो बॉलर असं असतं ना आपल्याला, की आपल्याला जो वाटतो की हा नाही रे, यात म्हणजे हा तर मारच खाणार किंवा हा काय बॉलर नाही माझ्या दृष्टीने, तो बॉलर जेव्हा येऊन एवढी स्मार्ट बॉलिंग करतो आणि हे बघ नुसतंच बाउन्सर टाकणं आणि नुसतंच स्लोअरवर किंवा म्हणजे तू म्हणजे डिसिव्ह करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरणं, हे किंवा मध्येच केदार जाधव होणं, हे फक्त काही म्हणजे स्मार्टनेस नाहीये. त्याच्याबरोबर ती लाईन आणि लेंथ पण फॉलो झाली पाहिजे ना, तर त्या ट्रिक्सचा उपयोग. तर ते कुठेतरी म्हणजे दिसतंय की तो मेहनत करतोय त्याच्या बॉलिंगवर आणि हे दिसतंय म्हणजे. बट या आय मीन पण आरसीबीचे पण प्रॉब्लेम सिमिलर आहेत बरं का मुंबईपेक्षा. म्हणजे ते मे बी मुंबईचे थोडे जास्त सिव्हिअर असतील, पण आरसीबी पण आता मागच्या मॅचला हेझलवूड होता, या मॅचला डफी आहे. डफीनी त्याच्या आधीच्या मॅचला आणि या मॅचला दोन्ही मॅचला 56-58 रन दिले 4 ओव्हरमध्ये. हेझलवूडनी पण असाच मार खाल्ला, तो छोटा राक्षस सुटला होता त्याच्या मागे. राईट. सो त्यांनी पण मार खाल्लाय भरपूर. नंतर सुयश शर्मानी आज खूप मोठ्या 2 विकेट काढल्यात, पण नंतर त्यालाही मार खाल्ला. राईट. रोमारियो शेपर्ड या IPLच्या 4 मॅचेसमध्ये ही हॅज बीन ऍब्सोल्युटली युजलेस. त्याला बॅटिंग मिळालेली नाहीये इधर, किंवा मिळाल्यानंतर पण त्यांनी फार काही केलं नाही त्याचं. आणि बॅटिंग बॉलिंग मध्ये तर खूपच पुअर बॉलिंग झाली त्याच्याकडे. राईट. सो तो ऑप्शन मला वाटलं नाहीच आहे त्यांच्याकडे रोमारियो शेपर्डला देणं. आज शेवटी पण 28 रन मारले. एक्झॅक्टली. आणि ऍक्च्युली म्हणूनच त्याला असं आता म्हणजे सगळेजण इन्क्लुडिंग कॉमेंटेटर सगळे असं म्हणत होते की यार तो कोण बॉलर, त्याचं नाव विसरलो, सॉरी, रसिक सलाम, की तो एवढा इंज्युअर्ड आहे, त्याला जमत नाहीये, त्याचं म्हणजे इंजुरी आहे, तरी पण त्याला का खेळवतायत, तरी सुद्धा त्याच्याकडून का टाकून घेत आहेत बॉलिंग. पण आय गेस त्याचं रिझन शेवटच्या ओव्हरला कळलं की म्हणजे का त्याच्याकडून टाकून घेत आहेत. सो तू म्हणालास तेच की रोमारियो शेफर्डना म्हणजे आता ते ऑफकोर्स रजत पाटीदार आणि टीमला माहिती असेल की त्याचा फॉर्म सध्या काय चालू आहे, म्हणून शक्यतो त्याला देत नव्हते बॉलिंग. पण आता तो इंज्युअर्डच झाला रसिक म्हटल्यावर त्याला ऑप्शन नव्हतं म्हणून द्यावं लागलं. आणि ऍक्च्युली आरसीबी आणि मुंबई सुद्धा ऑप्शन्स आहेत, ऑप्शन नाही आहेत असं नाहीये, त्यांच्याकडे ऑप्शन्स आहेत. अश्विनी कुमार जसं म्हणलं तसं आहे मुंबईकडे. आरसीबी कडे जेकब बेथल सारखा प्लेअर आहे जो बसून आहे. राईट. तुम्ही यांना नक्कीच चान्स देऊ शकता. ठीक आहे, म्हणजे आता विनिंग कॉम्बिनेशन तुम्हाला मोडायचं नसतं. राईट. हा, आरसीबीनी ऍक्च्युली काहीतरी म्हणजे करू शकतात त्या बाबतीत, नाहीतर राजस्थान, पंजाब सारख्या टीम्स त्यांना खाऊन जातील. राईट. मुंबई आता हार्दिक पांड्यानी बोलत होता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये की आम्हाला काहीतरी मोठे चेंज करायला लागणार आहेत. जसं तू म्हणाला, तो मागच्या मॅचला म्हणाला तर मोठे चेंज लागणार आहेत. आणि आज तो बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही बद्दल म्हणाला. थँक गॉड हे बोलला. कारण म्हणजे ऍब्सोल्युटली मी ऐकलं नाहीये तो पोस्ट मॅचला काय बोललाय. बिफोर यू रिव्हील इट मी जरा बॅटिंग बद्दल बोलतो. मला माहित नाही हार्दिक पांड्या काय बोललाय, पण मी आय एम जस्ट गेसिंग व्हॉट ही वॉन्ट्स टू से, और कदाचित बोलला असेल. बॉलिंग बद्दल तर क्रिटिसाइज केलं आणि बॉलिंग बद्दल खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे की जर विकेट टेकिंग ऑप्शन नसतील मुंबईकडे तर नुसतीच मोठी नावं पेपरवर घेऊन काहीही उपयोगाचं नाही. म्हणजे ते म्हणतात ना की परफॉर्मर्स वर्सेस सुपरस्टार्स. तर सुपरस्टार्स नुसते पेपरावर काही उपयोगाचे नाही जर ते
तसा रिझल्ट देत नसतील तर बॉलिंगच्या बाबतीत म्हणजे पूर्ण मी तर म्हणेन बुमराह आणि हार्दिक सोडलं तर अख्खी टीम बदलून टाकायला पाहिजे बॉलिंगची, असं मला वाटतंय. आता इनफ चान्सेस दिलेत, ह्याच्यापेक्षा जास्त अजून हरणं मुंबईला परवडणार नाही. सो हा एक भाग झाला. पण नाव आय वॉन्ट टू टॉक अबाउट बॅटिंग आणि खास करून आजची बॅटिंग. आय एम ॲब्सोल्युटली नॉट इम्प्रेस्ड बाय द बॅटिंग. म्हणजे हा अतिशय बकवास परफॉर्मन्स होता आपल्या बॅटिंगचा. सॉरी, पण म्हणजे मुंबईच्या बॅटिंगबद्दल मी बोलतोय की जेव्हा तुम्हाला माहिती आहे की 240 रन बनले आणि तुम्हाला 12च्या म्हणजे इकॉनॉमीने आणि 200च्या स्ट्राईक रेटने तर खेळायचंच आहे, मिनिमम बेअर मिनिमम आहे हे तुम्हाला, तेव्हा मला असं वाटतंय की तुम्ही लिटरली बॅट्समनने ना त्यांचा मेंदू बाजूला ठेवून वाटेल तसं खेळायला पाहिजे पहिल्या 6 ओव्हर पॉवर प्लेच्या. हे मी समजतो आणि मला असं वाटतं दिस इज अ कॉमन लॉजिक की विकेट गेल्या तर गेल्या, पहिल्या 6 ओव्हरमध्ये जर तुम्ही ती मॅच हातात घेतली नाहीत आणि जर तुम्ही 15च्या म्हणजे इकॉनॉमीने जर मारलं नाहीत बॉलर्सना आणि पहिल्या 6 ओव्हरमध्येच तुम्ही 70, 80, 90 जेवढे करू शकता तेवढे जर तुम्ही नाही केलेत तर पुढे नंतर ती मॅच हातात येणार नाही. तर असं असताना आपण मागच्या मॅचला पण बोललो होतो की जर रदरफोर्ड हा म्हणजे खूप चांगला खेळतोय, तो फॉर्म मध्ये आलाय, तो 6 हिटर आहे, हार्दिक जर तो इंटेंट आहे, तर ठीक आहे यार, अशा वेळेला तुम्ही कॉम्बिनेशन बदललं पाहिजे. इट्स ओके, तुम्ही रोहितला वन डाऊन आणा, इट्स ओके, बिकॉज प्रत्येक वेळेला आणा असं मी नाही म्हणत आहे, पण रोज 240 जर तुमचे बॉलर खात आहेत तर तो तर वेगळा मुद्दा आहेच, ते गणित तर तुम्हाला सोडवायचंच आहे. पण आज जर तुम्हाला 240 करायचे तर ठीक आहे, चल मी रोहित एक एक्सेप्शनल केस म्हणतो की चल तुम्ही रिकल्टन आणि रोहित कडून ओपनिंग केली. खरं तर मी तर असतो तर मी तर हार्दिकलाच सांगितलं असतं की ओपन कर, रिकल्टन आणि हार्दिक किंवा रिकल्टन आणि सूर्या की सुरू करा तुम्ही, किंवा ऍज अ कॅप्टन रोहितला सुद्धा तो ग्रीन सिग्नल असता की भाई तू पहिल्या ओव्हर पासून सुरू आउट हे म्हणजे आय टोटली अग्री विथ यू की तो इंटेंट दाखवलाच पाहिजे पहिल्या 6 ओव्हरमध्ये. म्हणजे पहिल्या 6 ओव्हर तर असंच खेळलं पाहिजे, आउट तर आउट, मी असंच मानणार. हा म्हणजे तेवढी रिस्क घ्यायलाच पाहिजे, नाहीतर यू हॅव नो शॉट ऍट. एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही सगळं ते जे काही तुमचं ओझं आहे ते सगळं तुम्ही त्या रदरफोर्डवर ठेवणार की जो 5 डाऊन 6 डाऊन येतो, जो 12-14 ओव्हर नंतर येतो किंवा 15 ओव्हर नंतर येतो, त्याला जेमतेम 3-4 ओव्हर मिळतात आणि तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे की तो मिरॅकल आणि मॅजिक करून दाखवेल प्रत्येक वेळेला. म्हणजे आणि मला त्याबद्दल म्हणायचं, तू बरं झालं बोललास रदरफोर्ड बद्दल. म्हणजे पहिली गोष्ट अनफॉर्च्युनेट, आय होप रोहित शर्मा बरा आहे, पुढच्या मॅचला आय होप तो येईल खेळायला. म्हणजे ही इज लाईक अ म्हणजे हृदय येते मुंबईच्या टीमचं, सो आय होप तो असेल. रदरफोर्ड खूप खाली येतोय असं मला वाटतं. आपण वर्ल्ड कप मध्ये पाहिलं, तिलक वर्मा फिनिशरचा रोल 6व्या-7व्या नंबरवर येऊन खूप सुंदर करायचा. त्याच्याकडे तो इनिंग बिल्ड करण्याचं प्रेशर त्याच्याकडे नसायचं, इनिंग संपवण्याचं मस्त मारामारी करण्याचं त्याच्याकडे होतं, आणि मग त्यावेळेला आउट तर आउट असंच असतं. तो गेम तो खूप चांगला खेळ होता आणि आय फील तो त्यांनी तसाच खेळावा तिकडे. आणि त्याच्या जागी 4थ्या नंबरवर जर रदरफोर्ड आला तर त्याला जास्त बॉल्स मिळतील, तो अशीच हाणामारी अजून करू शकेल असं मला वाटतं. एक्झॅक्टली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हार्दिक, प्लीज ऍटिट्यूड ड्रॉप कर. काय ऍटिट्यूड आज चालू होता मला कळलंच नाही. एव्हरी बॉल 4 नंतर काहीतरी वेगळीच तोंड करून ऍटिट्यूड देणं चाललेलं होतं. मला आय रिअली डोंट अंडरस्टँड. म्हणजे इट इज ॲरोगन्स. तू मॅच जिंकत असशील, तू खूप हाय लेवल परफॉर्मन्स करत असशील कोहली किंवा या लेवलचा, तर तेव्हा सुद्धा ते नाहीच केलं पाहिजे, बट या लेवलला यू आर नॉट अलाउड. इथे मी थोडंसं डिफर करतो, माझं मत थोडंसं वेगळं. आणि म्हणजे तुला असं वाटू शकतं की मी हार्दिकला डिफेंड करतोय का, बट आय गेस मला असं वाटतंय, अगेन मी परत एकदा त्याचं पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मी ऐकलं नाहीये,
पण आय गेस ही इज अँग्री विथ व्हॉट एव्हर इज हॅपनिंग इन द टीम. हा मे बी म्हणजे पण मे बी ते दिसतंय, म्हणजे ते चेहऱ्यावर दिसतंय की त्याला असं होतं की कोणालाच पडलेली नाहीये का मी सोडून, असं म्हणजे नाही दॅट आय अग्री. ते फील्डवर सुद्धा मी पाहिलं जेव्हा मार खात होते ना सगळे, तेव्हा मी पाहिलं. दॅट आय अग्री विथ दॅट. पण जेव्हा तो स्वतः खेळत होता, आला बॅटिंगला आणि आय थिंक पहिल्या बॉलला काय तर 6 मारली त्या सुयश शर्माला. त्यानंतर त्यांनी जो तोंड वेडीवाकडी केली किंवा ऍटिट्यूड दाखवला की बघ आता मी आलोय आणि हार्दिक सॉर्ट. पण हा म्हणजे माझं असं मत आहे की एक मिनिट, मी फक्त पटकन त्याचे स्कोर बघत होतो. ओके, 22 बॉल 40. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ठीक आहे, त्याचा ऍटिट्यूड आणि त्याचा म्हणजे आविर्भाव तो एक साईडला, पण म्हणजे मला असं वाटतं इट्स अ सिम्पल मॅथ. तुला जर स्वतःवर कॉन्फिडन्स आहे आणि तुला जर असं वाटतं की मी 200च्या स्ट्राईक रेटनं करू शकतो, बाकी कोणी स्ट्रगल करू दे, मी फोकस्ड आहे बॉस, मी बॉलिंग पण त्या इंटेन्शनने करू शकतो आणि मी बॅटिंग पण करू शकतो, तर भाई तू ये ना पुढे. तू स्वतः कॅप्टन आहेस, तुला कोण थांबवतंय की तू पुढे स्वतःला प्रमोट कर, रदरफोर्डला प्रमोट कर. आपण ना एक साधं एक उदाहरण बघूया. RR, तुमचे ओपनिंग वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल आणि आपला ध्रुव जुरेल, राईट. सो फायर पॉवर ह्या पहिल्या 3 मध्येच आहे. इथेच काय तो गेम आयदर आलेला असतो किंवा गेलेला असतो. सेम थिंग विथ हैदराबाद, की अभिषेक आणि हे सगळे जण आहेत की जिथे पंजाब पण तेच आहे. आज RCB मध्ये पण तेच होतं की आता फिलिप सॉल्ट आधीच्या मॅचेस खेळू शकत नव्हता आणि त्याचे तो फॉर्म गेला होता, हा सोडून दे बात, पण इंटेंट मारण्याचाच आहे. सो पहिले 2 तर हे तर भाई हा फॉर्म्युला ओपन आहे. सगळ्या IPL टीम मध्ये आता हेच चालू आहे. रादर तुम्ही इंडियाची वर्ल्ड कप जो जिंकून आलात तो सुद्धा हाच फॉर्म्युला होता, असाच होता. तर मुंबई इंडियन कडे ओपन सिक्रेट आहे की भाई तुम्हाला जी फायर पॉवर वापरायची ना ती पहिले वापरून टाका. आउट तर आउट, पण पहिल्या 6-8 ओव्हरमध्ये बाकीच्या टीम 100 रन करतायत पहिल्या 8 ओव्हरमध्ये. तो प्रयत्न करा आणि देन मग तुमचा कदाचित सूर्या पण तो जो काही मोमेंटम आहे तो पुढे नेऊ शकेल. मग तुमचा कदाचित मी तर म्हणेन रोहित सुद्धा तो मोमेंटम पुढे नेऊ शकेल, किंवा फॉर दॅट मॅटर नमनधीर किंवा कोणी. एकदा का तो मोमेंटम आला, एकदा का त्या बॉलर्सवर तुम्ही अटॅक केलात पहिल्या 6-8 ओव्हरमध्ये, त्या बॉलर्सचं मोराल डाऊन केलं की मग त्यांची बॉडी लँग्वेज खाली येणार आहे आणि देन कदाचित तुमचा जो ॲव्हरेज प्लेअर आहे ना तो सुद्धा कदाचित 200च्या स्ट्राईक रेटने मारून जाईल. एक्झॅक्टली, म्हणजे सेम इवन नमनधीर सुद्धा तो एक तर न्यूबी आहे, सॉर्ट ऑफ अनकॅप प्लेअर. सो त्याच्यावर तुम्ही कितपत प्रेशर टाकू शकता हे पण विचार केला पाहिजे. सो त्याला एक तर फ्री हँड, म्हणजे दे हॅव टू थिंक अबाउट. म्हणजे माझं म्हणणं आहे की बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये तर म्हणजे बॉलर्सच चेंज करायला पाहिजे आणि बॅटिंग लाईनअप मध्ये बॅट्समन चेंज करायची गरज नाही. बॅटर्स सगळे चांगले मुंबईकडे, पण ते त्यांचा ओपनिंग सिक्वेन्स किंवा काहीतरी जे हार्दिक बोलला असेल तर माहित नाही, पण येस तो लाईनअप बदलला पाहिजे. आणि तर काय म्हणालाय हार्दिक ते आता तू सांग. हार्दिक बेसिकली म्हणाला की गेल्या काही मॅच बॉलिंग आणि बॅटिंग सुद्धा क्लिक होत नाहीये, समथिंग इज रॉंग. सो आम्हाला ते फिगर आउट केलं पाहिजे आणि वी नीड टू मेक बिग चेंजेस, असं तो म्हणाला. आणि बरोबर त्यांनी रदरफोर्डच्या बद्दल प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला की आम्ही खूप एक्सायटेड होतो जेव्हा त्याला ऑक्शनमध्ये घेतलं. सो आम्हाला त्याच्याकडनं, आम्ही बघतोच तो काय करू शकतोय, सो आम्हाला त्याचा हाऊ कॅन वी यूज हिम बेटर हा विचार केला पाहिजे. चलो फिंगर्स क्रॉस्ड. आय होप की ट्यूबलाईट पेटली असेल 2 मॅच नंतर तरी. आय रिअली होप सो, बिकॉज मुंबईची एवढी चांगली टीम अशी हारती हे बघवत नाही. सो
पुन्हा Yes. एकदा तुझं अभिनंदन, RCBच्या सगळ्या फॅन्सचं Thank you. अभिनंदन. म्हणजे ते चांगलंच खेळले, पण Yes. MI थोडंसं म्हणजे बिलो ॲव्हरेज खेळली, हे पण तितकंच खरं. हम्म. म्हणजे RCBचं कौतुक आहे मुंबईची- आणि मुंबईचे जरा कान पिळण्याची गरज आहे. RCBनी सुद्धा थोडेसे स्क्रू टाईट करायला पाहिजेत. आय होप म्हणजे त्या गोष्टी ते आधी करतील आणि शेवटी जाऊन त्यांनी तोंडावर आपटणार नाही. आणि मला असं वाटतं की आपण जेवढं हे ॲनलाइज करतोय हे सगळं कोण कसं काय खेळलं पाहिजे, तर आय थिंक नीता काकूंशी बोललं पण पाहिजे. जर आपल्याला काही टीममध्ये Yes. जागा मिळाली तर आपण थोडं जर आपलं सजेशन देऊ शकलो की Yes. हे बघा, मला असं वाटतंय की जरा तुम्ही वरती जाता का खेळायला. येस. आणि मुंबईची पुढची मॅच पंजाबशी आहे, विच इज अनदर अनबिटन टीम. राईट. नाही, एक नो रिझल्ट आहे No result. unfortunately नाही, पण त्यांना. पण unbeaten. मला असं वाटतं की मुंबईने ना आता ते कोणा बरोबर खेळतायत ना हे मॅटरच करत नाही. Doesn't आता matter. मुंबईची खरी मॅच ना Needs to स्वतः be. बरोबरच आहे. मुंबईने स्वतः बरोबरच जरा काहीतरी केलं पाहिजे, आणि त्यांच्या ऍटिट्यूड आणि इंटेंट मध्येच गडबड आहे. प्लेयर सगळेच चांगले आहेत. आता 14 3 हरलेत ते. सो आय थिंक ओनली दे कॅन अफोर्ड टू लूज 2 मोर. त्याच्यापेक्षा जास्त मुंबई अफोर्ड नाही करू शकत हारणं, जर त्यांना प्ले ऑफला यायचं असेल. येस. आणि ते माझ्या मते तू हम्म. बोललास तसं की पंजाब बरोबर जर पुढची मॅच असेल तर त्या हो. मॅचमध्येच कळेल. आणि अगेन मी रिझल्ट बद्दल बोलत नाही, हे तुला पण माहिती आहे. मी इंटेंट बद्दल बोलतोय की तो तुम्ही Yeah, कसं yes, खेळताय totally. ते महत्वाचं आहे. ते बाकी सगळं जाऊ दे, रिझल्ट तुम्ही हरता हा. जिंकता, दॅट्स अनदर थिंग. पण तुमच्या इंटेंट वरून कळतं की तुम्हाला जिंकण्यात पण इंटरेस्ट आहे की नाहीये, का हे आपलं जस्ट असंच जस्ट अनदर क्रिकेट लीग असं म्हणून तुम्ही खेळताय. ते आता कळेल. पण अजून एक सीझन IPL. हा जस्ट अनदर सीझन. सो मी लगेचच मी प्रेडिक्ट केल्याप्रमाणे माझी सेकंड टीम RR ही सिलेक्ट केलेलीच आहे. ते तुला आता मी वेगळं सांगायची गरज नाही नाही. बाबा, आम्ही हात जोडतो त्यांच्या पुढे. काय चाललंय त्यांचं. येस येस येस. आणि एक्झॅक्टली उलट एक्झाम्पल आहे की ऑन पेपर त्यांची बॉलिंग एवढी लिथल वाटत नाही. असं वाटत नाही की यांची बॉलिंग actually. एवढी काही ग्रेट असेल, पण डे 1 पासून त्यांनी बॉलिंग मध्ये जे दाखवलंय ते असं वाटतंय की नाही खूप भाई, इम्प्रुव्हमेंट खूप आहे इम्प्रुव्हमेंट आणि अंडर एस्टिमेटेड येस बॉलिंग. सो कधी आता पंजाब बरोबर आहे ना मॅच, कधी आहे येस, बरं? गुरुवारी आहे 16 तारखेला. अच्छा, वाव. म्हणजे डे मॅच आहे. नाही, वानखेडेला. एक मिनिट, गुरुवारी match. तू 16 अच्छा, एप्रिलला. राईट 16th हा. हम्म. सो काय वाटतंय तुला, क्विक प्रेडिक्शन? हरणं मला- जिंकणं नाही, पण आता जे हा. हार्दिक पांड्या स्टेटमेंट देऊन गेलाय त्यानंतर तुला काय वाटतंय, कोण असेल टीम मध्ये आणि कसं असेल? मला फ्रँकली ना वाटत नाही की काही मुंबई असे ड्रास्टिक चेंजेस करेल. म्हणजे मला एक्सपेक्टेड चेंज आहे की रिदरफोर्ड नंबर 3 किंवा नंबर 4 वर यावा. सूर्यकुमारला खाली अजून पुश करा, काही करा. त्याला स्पिनरला नाही खेळता येत सूर्यकुमारला. स्वीप शिवाय तो काहीच करू शकत नाही स्पिनरच्या अगेन्स्ट. आणि टिलकला अजून खाली पुश करा. हार्दिक पांड्या आणि रिदरफोर्डनी आधी आलं पाहिजे या दोघांचं. राईट 3 नंबर 4 नंबर. हा. सो आय एम प्रेडिक्टिंग की रिदरफोर्ड म्हणजे हे केलं मुंबईनी, आणि अगेन रिदरफोर्डनी चांगला खेळला रिदरफोर्ड. येस. आणि पंजाबच्या साईडनी आय थिंक श्रेयस अय्यर, तो फॉर्म मध्ये आणि ही हॅज समथिंग टू प्रूव्ह. आहे ना.
मला एकच वाटतं फक्त चेंज, म्हणजे ऑफकोर्स आता बॉलिंग मधलं माहित नाही काय आता हार्दिक करेल, किंवा थोडंसं बॅटिंगच्या बाबतीत मी तुझ्या मताशी सहमत आहे की हा हे केले पाहिजेत हे चेंजेस. पण मला असं वाटतंय आजच तात्काळ बुकिंग झालंय विल जॅक्सचं, आणि आय होप त्याला प्रायव्हेट जेट मधून, अंबानींच्या प्रायव्हेट जेट मधून जिथे असेल आणि ज्या अवस्थेत असेल तिथून उचलून घेऊन येण्यात येते असं मला वाटतंय ताबडतोब. सो हा बघूया, होपफुली तो जर आला आणि टीमचा पार्ट असेल तर क्या बात आहे. पण लेट्स सी काय आता होतंय. मजा येणार आहे. पण आता नेहमीप्रमाणेच जे मुंबई इंडियन्स करत आली आतापर्यंत, असं वाटलं होतं की पहिली मॅच जिंकले आणि आता म्हणजे वेगळंच काहीतरी चित्र दिसणार आहे, तर ते ऍक्च्युली परत जुनी मुंबईच दिसतेय की पहिली मॅच तर ते जिंकले, पण परत स्लो सुरुवात, परत त्या चुका शोधणं, मग परत ती टीम एक बसवणं, असंच सगळं सध्या चालू आहे. पण चलो होपफुली असं पुढच्या मॅचला म्हणायला पाहिजे की देर आहे दुरुस्त आहे. सो बघूया काय असणार आहे पुढचा मॅचचा रिझल्ट. सो गाईस, आता तुम्ही मागच्या मॅच पासून बघितलं असेलच की आता आपण इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण रील्स आणि घेऊन येतोय. चॅप्टर्स सुद्धा मी टाकलेले, तर याही व्हिडिओ पासून आता तुम्हाला चॅप्टर्स मिळणार आहेत. सो तुम्हाला जो कुठला तुमचा फेवरेट चॅप्टर असेल ते बाकीचे सगळे चॅप्टर स्किप करून तो तुम्ही डिरेक्टली तुमचा फेवरेट चॅप्टर बघू शकता. खाली इथे स्क्रीनवर तुम्हाला आता इंस्टाग्राम आणि फेसबुकचे पण लिंक्स आहेत, तर तुम्हाला जर आपलं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज चेकआउट करायचं असेल तर प्लीज बघा, रील्सचा आनंद घ्या. आणि जरा तुम्हाला पण ना मुंबई इंडियन्स सारखं ना थोडंसं असं पुश करायला लागणार आहे, असा गदागदा हलवायला लागणार आहे की हॅलो म्हणजे सबस्क्राईब करा. तुम्ही खरे क्रिकेट फॅन असाल तर या खूप म्हणजे बघण्यासारख्या गोष्टी आहेत, ऐकण्यासारख्या गोष्टी आहेत, आणि तुम्ही मिस नाही केल्या पाहिजे. येस. आणि आम्ही जेवढी मेहनत करता येईल तेवढी करू. आता आम्ही करतोच आहोत. जेवढे रिसोर्सेस आहेत, पण त्याहीपेक्षा अधिक मेहनत घ्यायची आमची तयारी आहे. अजून काही करायचं असेल तर तुमचे सजेशन आले तर आम्हाला कळतील ना, तर कमेंट करा गाईज. लाजताय कशाला? जर तुमचं स्ट्राईक रेट चांगलं आहे तर या वरती ओपनिंगला कमेंट करा, सांगा कसं वाटतंय. सबस्क्राईब तर तुम्ही करणारा मला माहिती आहे, म्हणजे ते मराठी माणसासारखं, टिपिकल मराठी माणसासारखं वागू नका. फ्री गोष्ट आहे, करून टाका. लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. कसं वाटतंय सांगा. पुन्हा एकदा सगळ्या प्लॅटफॉर्मवर आता येतोय, लवकरच एक्सवर पण येऊ. पण आत्ता सध्या या सगळ्या कॉन्टेंटचा आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि बघत राहा फुलटॉस मराठी.